Yes. Jai Sriman! Press for 106 boys and... भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा सर्वांना देतो। या ठिकाणी शिक्षण प्रसारक संस्थेच्या प्रांगणामध्ये उपस्थित असणारे शिक्षण प्रसारक संस्थेचे सर्व पदाधिकारी, आपल्या विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, सर्व विद्यार्थी, शिक्षकेतर सहकारी आणि NCC कॅडेट्स, दरवर्षी या झेंड्याच्या
खाली आपण एकत्र होतो आणि चिंतन करतो की आपण कुठपर्यंत पोहोचलो आहोत आणि आपल्याला कुठे नेमकं पोहोचायचं आहे. हा आढावा घेणं फार महत्त्वाचं असतं, कारण आढावा घेतल्याशिवाय आणि इतिहास त्यात डोकवून पाहिल्याशिवाय भविष्याचे मार्ग प्रशस्त होत नाहीत. गेल्या वर्षभरामध्ये आपल्या देशानं जी प्रगती केलेली आहे ती अचंबित करणारी आहे. मी कालच सहज आकडे पाहत होतो की आपण कुठपर्यंत पोहोचलो आहोत. जगाची चौथी सर्वात सुदृढ अर्थव्यवस्था आपण झालेलो आहोत आणि आपली वाटचाल ही तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे चालू आहे. कोविडनंतर इतर देश अजून जागे होत आहेत, सावरत आहेत आणि आपण मात्र प्रगतीच्या शिखराकडे अत्यंत दमदारपणे वाटचाल करतो आहोत. मी काल सहज आकडे पाहत होतो. अमेरिकेसारख्या देशांची वार्षिक आर्थिक प्रगती, त्यांचा GDP ग्रोथ जर आपण चेक केला तर 2 ते 3% दरम्यान आहे आणि याच वेळेस भारताची GDP मात्र जगात सर्वात वेगवान पद्धतीनं वाढते आहे आणि आपण 6 ते 7% दरम्यान पोचलेलो आहोत. 6 ते 7% म्हणजे 2025 साली 6.6 आणि यावर्षी आपण आपल्या विकासाचा जर वेग पाहिला तर तो 7.4% राहील असं वर्ल्ड बँकेनं आपल्याला सांगितलं आहे. जगात सर्वाधिक वेगानं पळणारी ही अर्थव्यवस्था आणि केवळ अर्थव्यवस्थेवरच नव्हे तर अन्यान्य क्षेत्रांमध्ये ज्या पद्धतीची प्रगती आपण केली ती पाहिल्यानंतर थक्क व्हायला होतं. मग ती विज्ञानातली, तंत्रज्ञानातली प्रगती असेल, आपल्या डिफेन्स फोर्सेससाठी लागणाऱ्या उपकरणांची निर्मिती आणि त्यांची निर्यात असेल, आपल्या अंतरिक्ष उपक्रमांची आणि विशेषतः गगनयान यासाठी चाललेली आपली तयारी असेल आणि त्यासाठी पूर्ण झालेल्या 200हून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या यशस्वी चाचण्या असतील. आपल्या खेळाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षी पुरुष आणि महिला या दोन्ही क्रिकेट संघांनी केलेली जबरदस्त अशी कामगिरी असेल, मग ती ICC वुमन्स क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकून आणणाऱ्या आपल्या मुली असतील किंवा ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जी आपल्या पुरुष खेळाडूंनी जिंकून आणली ती असेल. महाराष्ट्राची कन्या दिव्या देशमुख हिच्यासारखी एक मुलगी बुद्धिबळासारख्या खेळामध्ये अव्वल ठरते आणि जगात सर्वांच्या पुढे येते. स्क्वॅश असेल, हॉकी असेल, वेगवेगळ्या खेळांमध्ये आपण ज्या पद्धतीनं पुढे चाललो आहोत आणि केवळ सामान्य खेळाडूच नव्हे तर दिव्यांग खेळाडूसुद्धा ज्या पद्धतीनं पुढे गेलेले आहेत. आपण पॅरा एशियन गेम्समध्ये 56 मेडल्सची कमाई, आजपर्यंतची सर्वाधिक कमाई आपण केली. आपल्या ॲथलीट्सनं 20 मेडल्स जागतिक स्पर्धेमध्ये दिव्यांग खेळाडूंनी आणले. हे जर सगळं पाहिलं तर सगळ्याच क्षेत्रांमध्ये आपण घोडदौड करतो आहोत. हा अमृतकाल असं म्हटलं जातं. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं विकासाचा वेग गतिशील झाला, मागच्या 5-7 वर्षांमध्ये अत्यंत वेगानं आपण पुढे गेलेलो आहोत. अर्थात हे जेव्हा होत असतं त्यावेळेस अनेक वक्र नजरा आपल्या देशांकडे वळाल्याशिवाय राहत नाही. काही अचंबित होऊन पाहतात आणि काही मात्र या देशाची प्रगती इतक्या वेगवान पद्धतीनं कशी होते आहे, या देशातले युवक असं काय करतायत की ज्यामुळे ही प्रगती होते, हे पाहून चकित होत आहेत. या देशानं इतकं पुढं गेलं तर पुढे जाऊन आपल्याला ते त्रासाचं ठरेल या विचारानं अनेक देश भयकंपित आहेत आणि म्हणून आपल्या आजूबाजूची परिस्थिती आणि आपल्या देशातली ही परिस्थिती कशा पद्धतीनं अस्थिर करून टाकता येईल याचं षडयंत्र रचलं जातं आहे. मग बांगलादेशमध्ये उलथून टाकलेली ती सत्ता असेल किंवा जेनझीनं केलेलं नेपाळमधलं आक्रमण आंदोलन असेल, आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये मग पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या देशावर
अत्यंत भ्याड अशा पद्धतीचे हल्ले करण्याची योजना असेल, या सगळ्या वेगवेगळ्या संकटाच्या काळात हा देश समर्थ उभा राहिला. ऑपरेशन सिंदूर असेल, ऑपरेशन महादेव असेल, आपल्या सेनेनं अत्यंत कुशलतेनं हाताळलं आणि बरोबर पिनपॉइंटिंग करून अतिरेक्यांची स्थानं त्यांच्या देशात जाऊन उद्ध्वस्त करून टाकली. आपला ऊर अभिमानानं भरून याव्यात अशा या सगळ्या घटना आहेत. पण हाच काळ नेमका अधिक काळजीचा असतो, अधिक चिंतेचा असतो, अधिक काळजी घेऊन वाटचाल करण्याचा असतो. आपल्या देशातली देखील अस्थिरता कशी वाढेल यासाठी या देशातले नेमके वीक पॉईंट्स काय आहेत, कमकुवत दुवे कोणते आहेत, हे शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याची चुणूक आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळते आहे. मग परवाच्या दिवशी इंदोरमध्ये, उज्जैनमध्ये झालेले हल्ले असतील, दोन धर्मांमध्ये लावून दिली गेलेली भांडणं असतील, जातीजातींमध्ये निर्माण केली जाणारी तेढ असेल, या सर्वांपासून आपण लांब राहणं आणि अतिशय चाणाक्षपणे, सजगतेनं या सगळ्या परिस्थितीचं अवलोकन करणं, त्याचा अभ्यास करणं आणि अशा पद्धतीच्या घटना या देशाला अस्थिर करून टाकणाऱ्या असतील आणि आपल्या प्रगतीचा वेग कमी करणाऱ्या असतील, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. हा देश पूर्वापार हजारो वर्षांपासून एकीनं नांदणारा आणि सातत्यानं प्रगती करणारा देश आहे. सगळ्यात बुद्धिमंत अशा युवकांचा हा देश आहे. जर आपण मागच्या काही वर्षांमध्ये सुरू झालेले स्टार्टअप्स पाहिले तर सुमारे 2 लाख स्टार्टअप्स आपल्या युवकांनी सुरू केले आणि या 2 लाख स्टार्टअप्समध्ये 21 लाख नोकऱ्या, नवे रोजगार निर्माण झाले. आपले मुख्यमंत्री देवासला जातात आणि तिथून प्रचंड मोठी गुंतवणूक या देशाकडे घेऊन येतात. याचं काय कारण असेल? कोणत्याही मल्टीनॅशनल कंपन्यांना या देशात येऊन आपलं प्रोडक्शन करावं असं वाटणं. तो देश जर स्थिर असेल तरच अशा पद्धतीच्या इन्व्हेस्टमेंट आपल्या देशात येऊ शकतात आणि अजून मोठे रोजगार निर्माण होऊ शकतात. या सगळ्या परिस्थितीवर आपल्याला बारीक लक्ष द्यावं लागेल आणि आपल्यामुळे कुठेही अशी अस्थिरता निर्माण होणार नाही. आणि अशी अस्थिरता कुठे निर्माण होत असेल आणि कोणी देशविघातक प्रवृत्ती जर अशा पद्धतीनं आपला देश अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असतील, ते आतमध्येच असतात, ते काही बाहेरूनच प्रत्येक वेळी येतात असं नव्हे. पण अशी परिस्थिती ज्या ज्या देशांमध्ये निर्माण झाली त्या देशांची अवस्था आज काय झालेली आहे हे जर बारकाईनं पाहिलं तर लक्षात येतं की आपल्या शेजारी श्रीलंकेसारखा देश असेल, जो आर्थिक अव्यवस्थेमुळे कोलमडून पडला. पाकिस्तानसारखा देश असेल, जो केवळ कटोरा घेऊन देशोदेशी हिंडत आपल्या देशासाठी पैसे गोळा करण्यासाठी हिंडतोय आणि आपल्या देशातली गौण खनिजं, मौल्यवान अशी खनिजं ही सहजपणे इतरांना विकून टाकतोय. आपल्या देशामध्ये इतर देशातल्या लोकांना स्थान देऊन तिथे त्यांचे आर्मी बेस तयार करण्याचा उपक्रम राबवतोय आणि देशाची भूमी विकून टाकण्याचा प्रयत्न करतायत. असे देश आजूबाजूला असताना आपण मात्र कणखरपणे उभं राहणं आणि या सगळ्या परिस्थितीला सामोरे जाणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण हे स्वातंत्र्य सहज मिळत नसतं. अनेक स्वातंत्र्यवीरांनी बलिदान केल्यानंतर एकीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या क्रांतिकारकांनी उभा केलेला स्वातंत्र्य लढा असेल आणि दुसरीकडे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली उभा राहिलेला अहिंसेच्या मार्गावरचा लढा असेल. या 2 गोष्टी समांतरपणे चालत राहिल्या आणि म्हणून या देशाला स्वातंत्र्य मिळालं. केवळ एकांगी प्रगती नव्हे, केवळ एकांगी प्रयत्न नव्हे, सगळ्या अंगांनी प्रयत्न करून हे स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालं. अनेक युवकांनी यासाठी बलिदान दिलं. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अचंबित करून टाकणारं काम त्या युवकांनी केलं. कालच आपल्या संगमनेरच्या भूमिपुत्राला, संगमनेरचे भूषण असलेले रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला. कलेच्या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचा पुरस्कार संगमनेरला प्राप्त होणं ही आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. तमाशासारखी उपेक्षित कला, ज्या कलेच्या संदर्भात लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भ्रम निर्माण केले गेले, परंतु या लोककलांच्या माध्यमातून देखील कशा पद्धतीनं समाजाचं जागरण करता येतं याचं उत्तम उदाहरण कांताबाई सातारकर यांनी निर्माण केलं. आणि ती परंपरा पुढे चालवत रघुवीर दादा खेडकर यांनी ज्या पद्धतीचं काम केलं, अत्यंत विपरीत परिस्थितींमध्ये ही कला टिकवून ठेवण्याचं काम केलं आणि काल त्यांना
पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. आपण आपल्या संस्थेच्या वतीनं अत्यंत आनंदानं मनःपूर्वक त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. हे स्वातंत्र्य असंच मिळत नसतं, हे स्वातंत्र्य असंच टिकवता येत नसतं. त्यासाठी आपापल्या क्षेत्रामध्ये प्रचंड काम करावं लागतं. मग मी विद्यार्थी आहे तर मी अत्यंत उत्तम अभ्यास करील आणि त्या वेगवेगळ्या प्रकारचे स्किल्स माझ्यामध्ये आत्मसात करीन, हा ध्येयवाद घेऊन काम करावं लागतं. आपल्या महाविद्यालय हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रणी महाविद्यालय म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या पारितोषिकांना प्राप्त होतं आहे. आपलं NSS असेल, आपली कमवाशिकाची योजना असेल, आपलं NCC असेल, काल परवा झालेले आपल्याकडचे विविध उपक्रम असतील, या उपक्रमांमध्ये सादर झालेले वेगवेगळे कार्यक्रम असतील, मग ते भक्तिगीतं असोत किंवा सिनेगीतं असोत, नाटक असो किंवा फॅशन शो असो, या वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं तुम्ही सगळ्या मंडळींनी या ठिकाणी मंच गाजवला ते पाहून खरोखर ऊर अभिमानानं भरून येतो की अशा पद्धतीची तरुणाई जी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये 8 दिवस चालणाऱ्या स्नेहसंमेलनात सहभागी होते आणि अत्यंत शिस्तबद्ध अशा पद्धतीनं हे स्नेहसंमेलन पार पाडते. कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची काळजी घेते आणि असं गालबोट लावणारा कोणी असेल तर त्याला तीच तरुणाई सावरते, त्याला थांबवते. ही उदाहरणं आपण पाहिली. पण मागे वळून जर पाहिलं तर अशाच तरुणाईनं ज्या पद्धतीनं या क्रांतिकारी आंदोलनामध्ये सहभाग घेतला, मग खुदिराम बोससारखे क्रांतिकारक असतील ज्यांनी 18व्या वर्षी, वयाच्या 18व्या वर्षी किंग्सफोर्ड नावाचा जो एक ब्रिटिश अधिकारी होता, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून त्याला बंगालमध्ये नियुक्त करण्यात आलेलं होतं, आणि कारण नसताना केवळ वंदे मातरम म्हटलं जरी तरी देखील युवकांना पकडायचं, जेलमध्ये डांबायचं, त्यांच्यावर अत्यंत असुरी पद्धतीनं मारहाण करायची, चापकाचे फटके मारायचे, अशा पद्धतीनं काम करणारा हा क्रूरकर्मा किंग्सफोर्ड याच्याविषयीचा राग या खुदिराम बोसांच्या मनात निर्माण झाला. ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर इंग्रज सरकारनं त्यांची बदली बिहारमध्ये केली, मुझफ्फरनगरला. त्या ठिकाणी जाऊन या किंग्सफोर्डला मारण्याचा, त्याची हत्या करण्याचा आराखडा आखला गेला आणि खुदिराम बोसांनी बॉम्ब फेकला. काहीतरी गडबड झाली आणि किंग्सफोर्ड त्या गाडीत नव्हताच मुळात. त्या गाडीत बसलेल्या 2 ब्रिटिश महिला मारल्या गेल्या. परंतु या अपराधासाठी खुदिराम बोसांना अटक केली गेली, अनन्वित छळ केले गेले, अत्याचार केले गेले. 18 वर्षाचा एक युवक चापकाचे फटके खाताना वंदे मातरम वंदे मातरम म्हणत राहिला. फाशीची शिक्षा झाली आणि फाशीची शिक्षा झाल्यानंतर देखील त्या फाशीच्या तख्ताकडे चालत असताना छाती पुढे काढून एखाद्या सिंहाच्या छावासारखा हा युवक चालत जातो आणि हात बांधलेले आहेत, परंतु तरी देखील जीभ थांबत नाही, वंदे मातरमचा घोष चालूच राहतो आणि अत्यंत निर्भीडपणे तो फास आपल्या गळ्याभोवती आवळून घेत असताना वंदे मातरमचा घोष शेवटच्या क्षणापर्यंत चालू ठेवतो. ही प्रेरणा आपल्याला मिळाली पाहिजे. त्या वंदे मातरम गीताला देखील 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. भारताच्या स्वातंत्र्यतेच्या आंदोलनामध्ये 50 वर्ष या गीतानं एक वेगळी प्रेरणा दिली. जवळजवळ 60-75 वर्ष म्हणता येतील. हे गीत म्हणत म्हणत अनेकांनी आंदोलनं केली, अनेकांनी मोर्चे काढले, अनेकांनी स्वतःला अटक करून घेतली. अटक झाल्यानंतर देखील वंदे मातरमचा घोष थांबला नाही आणि तो आज तागायत थांबलेला नाही. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे गीत लिहिलं ते सगळ्यात आधी ज्या पत्रिकेमध्ये छापलं गेलं त्या पत्रिकेचं नाव बंगदर्शन असं होतं. खरं तर तो एक अपघात म्हणावा लागेल, कारण त्यांनी ते गीत लिहून ठेवलं होतं. ते कुठे लिहायचं, कुठे छापायचं याची काही योजना नव्हती, पण गीत मात्र अतिशय सुंदर तयार झालं होतं. आणि या वंगपत्रिकेमध्ये, वंगदर्शन नावाच्या मासिकामध्ये काही जागा शिल्लक राहिली, तिथे काय लिहायचं हे कळेना म्हणून ते गीत तिथे आधी लिहिलं गेलं. नंतर आनंदमठ नावाच्या कादंबरीमध्ये त्या गीताचा समावेश झाला आणि ते गीत हजार युवकांची प्रेरणा बनलं. त्या घटनेला देखील 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचे अनेक उपक्रम वेगवेगळ्या
पद्धतीनं आयोजित केले जात आहेत. हे वंदे मातरम 2 कडवी आपल्या सगळ्यांना माहीत असतात, परंतु त्याच्या पुढची जी कडवी आहेत ती कडवी मात्र आपण कधी वाचत नाही, आपण ती पाठ करत नाही. कधीतरी ते संपूर्ण गीत मला पाठ असलं पाहिजे, कारण ते गीत म्हणत असताना आपला ऊर अभिमानानं आपल्या देशाविषयीच्या आत्यंतिक भक्तीनं जागं होतं, याचा अनुभव आपण घेतला पाहिजे. हे वंदे मातरम गीत जे आहे ते राष्ट्राच्या चेतनेचं गीत आहे. राष्ट्र की जय चेतना का गान वंदे मातरम, राष्ट्रभक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम. बंसी के बहते स्वरों का प्राण वंदे मातरम, झल्लरी झनकार झनके नाद वंदे मातरम. शंख के संघोष का संदेश वंदे मातरम, राष्ट्र की जय चेतना का गान वंदे मातरम. सृष्टि बीज मंत्र का है मर्म वंदे मातरम, राम के वनवास का काव्य वंदे मातरम. दिव्य गीता ज्ञान का संगीत वंदे मातरम, राष्ट्रभक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम. हल्दी घाटी के कणों में व्याप्त वंदे मातरम, दिव्य जोहर ज्वाला का है तेज वंदे मातरम. वीरों के बलिदान की हुंकार वंदे मातरम, राष्ट्र की जय चेतना का गान वंदे मातरम. जन जन के हर कंठ का हो गान वंदे मातरम, अरिदल थर थर कापे सुनकर नाद वंदे मातरम. वीर पुत्रों की अमर ललकार वंदे मातरम, राष्ट्र की जय चेतना का गान वंदे मातरम, राष्ट्रभक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम. या वंदे मातरमची प्रेरणा आपल्या मनात साठवून 77व्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्या स्वातंत्र्यवीरांचं स्मरण आणि या देशाला पुढे घेऊन जाणाऱ्या प्रत्येक वीराचं स्मरण, त्यांच्याविषयी कृतज्ञतेचा भाव आपल्या मनात कायम साठवत या देशासाठी मी काय करू शकेल ही प्रेरणा मनात घेऊन वाटचाल करूयात आणि आपला देश, आपलं हे राष्ट्र उन्नत बनवूया, सर्वश्रेष्ठ बनवूया, जगात सगळ्यांच्या पुढे जाईल आणि योगाच्या माध्यमातून आपण या विश्वाचे विश्वगुरू होऊ आणि जगाच्या शांतीचा संदेश आपणच सर्वांना या जगाला देऊ, अशा पद्धतीचा भाव आपल्या मनात या निमित्तानं दृढ करूयात आणि आजचा हा प्रजासत्ताक दिन साजरा करूयात. सर्वांना पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय श्रीमान, परेड को मार्च पास कराने की अनुमति चाहता हूं श्रीमान. अनुमति है. जय श्रीमान. जय श्रीमान, परेड को विसर्जित करने की अनुमति चाहता हूं श्रीमान. अनुमति. जय श्रीमान.